नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होते आणि या वर्षभराच्या काळात सरकारपुढे अनेक आव्हानं होती, अनेक प्रश्न होते आणि त्यातल्या काही प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला, तर काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सरकारच्या वर्षपूर्तीवर अधिक चर्चा करूयात. खुद्द डॉक्टर नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत, यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. डॉक्टर नीलम गोरे, आपलं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. वर्षपूर्ती होते आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एकूणच विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आपण कसा दृष्टिक्षेप टाकताय? आपण समाधानी आहात का आतापर्यंतच्या या कारभारावर? मी असं म्हणेन की कोरोना सारख्या एका महासंकटामधून सगळ्या जगातले देश, त्यांच्या अर्थव्यवस्था, तिथली माणसांचे अधिकार जवळजवळ खिळखिळे झाल्यासारखी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला महाराष्ट्र आणि भारत याच्यामधलं आपण पाहिलं की मुळामध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी परदेशातून येणारे लोक आणि वेगवेगळे विमानतळ याच्यावर जी सुरुवातीला काळजी घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही आणि त्याचा एक परिणाम निश्चितपणाने झाला की कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्या सगळ्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगायला लागलेला आहे. परंतु असं आव्हानात्मक परिस्थिती असून सुद्धा एकतर लोकशाहीची जी कोंडी झाली होती राज्यामध्ये आणि देशामधलं सगळं जे वातावरण होतं त्याला कलाटणी देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलेले आहे. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आता कसं शिवसेनेला खिंडीत पकडले आणि याच्यात कुठे जाणार आता. तर यात ज्या वेळेला वचनांचं कुठेतरी वचनभंग होतो किंवा असं वाटतं की विश्वासघात केला जातोय, त्याच्यानंतर आम्ही हा जो निर्णय घेतला तो समान किमान कार्यक्रमावर घेतलेला आहे. दुसरं म्हणजे जवळजवळ आधी 37 वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे एमओयू जसे केलेले आहेत, तसंच 20 लाख रोजगार हमीवरच्या मजुरांना रोजगार मिळालेला आहे आणि रिव्हर्स मायग्रेशन जे खेड्यात लोक गेले त्यांना सुद्धा सगळ्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांना इतकं रोजगार मिळालेला आहे. रेशनवरती धान्य जसं केंद्र सरकारने मदत वेळोवेळी दिली, परंतु त्याखेरीज राज्य सरकारने सातत्याने लोकांच्या पाठीमागे उभं राहून अगदी मी उदाहरण देईन, बीड किंवा पुणे असेल किंवा अनेक जिल्ह्यांच्या मध्ये ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीयेत अशांना सुद्धा रेशन देऊन लोकांना कुठे ना कुठे आधार देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की एका बाजूला लोकशाहीला कलाटणी देणारा, लोकशाहीचा जो श्वास कोंडलेला होता त्याचा व्यापक निर्णय जसा आहे, तसं मी असं म्हणेन की आज सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे आणि त्यांनी म्हटले की धमकावणारे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे. देवेंद्र फडणवीस खूप मोठे नेते आहेत, परंतु मला असं आठवण करून द्यायला पाहिजे नम्रपणे की ज्यावेळेला कल्याण डोंबिवली निवडणूक झाली होती त्यावेळेला ज्या शब्दामध्ये उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वादविवाद झाला होता, त्याच्यात देवेंद्रजींनी सुद्धा बोलत असताना त्यावेळेला म्हटलं होतं की आम्ही वाघाच्या जाबड्यात घालून ते दात काढू किंवा स्वतः साम दाम दंडभेद आणि त्यांची ती सगळी व्हिडिओ कॅसेट आमच्या सभेत आम्ही त्यावेळेला दाखवलेली होती. आणि त्यामुळे भाषेचं वाईट वाटत असेल कुणाला तर मी असं म्हणेन की जेव्हा मुख्यमंत्र्यांचे अरेतुरे करून असं आहे शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेब असतील, रोखठोक सगळं आमचं कामकाज असतं. तर इथे मला सांगायला पाहिजे की कधी कंगना राणावत, कधी अर्णब गोस्वामी, कधी अमृता फडणवीस असं कुठेतरी बुरख्यातून वार करणं आणि स्वतःची एक पिलावळ कुठेतरी सोडून देणं, याच्याऐवजी स्वतः थेट त्यांनी काही गोष्टींचा परामर्श जर का उद्धव साहेबांनी घेतलेला आहे, त्याच्यात मला सगळ्यात महत्वाचा भाग असा वाटतो की अत्यंत संवेदनशील साध्या पद्धतीने लोकांशी संवाद साधण्याची पद्धत आणि स्वतःचा एक त्यांची व्यवस्थापनाची शैली आहे, ज्याच्यामध्ये ते प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पूर्वी आढावा घ्यायचे. विशाल, बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की मुंबई महानगरपालिका नक्की आम्ही कशी जिंकतो किंवा कशा प्रकारे शिवसेना एवढ्या सगळ्या संकटातून तरते. तर आमचे गटप्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, हे आमचे शक्तीस्थान आहे. आणि त्याच्याबरोबर आता या तिन्ही पक्षांच्या एकत्रित कार्यकर्त्यांबरोबर चर्चा संवाद घडवत असताना जी सहनशक्ती, जी एक समजूतदारपणा उद्धव साहेबांमध्ये आहे, त्याच्यामुळे या तिन्ही पक्षांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय. परंतु स्वतः सोनिया गांधी, शरदराव पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने हे जे काम चाललंय, तर सारखं तुम्ही बघाल विशाल की एक वाक्य विरोधकांच्या तोंडून बोलताना येते की आंतरविरोधाने आमचं सरकार पडेल. अहो, आमचे मतभेद कुठले आहेत हे आम्हाला स्पष्टच माहिती आहे. ज्यांच्या बरोबर आमचं मतैक्य होतं, ज्यांच्या बरोबर हिंदुत्वाची भूमिका होती, तर त्या पक्षांनी सुद्धा काम करत असताना तुमच्या लक्षात असेल ज्या वेळेला शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा झाली तर सगळे स्वतःचे जिल्हाध्यक्ष बोलवून त्यांचा दुसरा कार्यक्रम, त्यांच्याकडून नद्यांचं पाणी सगळं जमा करणं, या सगळ्या गोष्टी करून सातत्याने आमचेच आमदार कसे फुटतील याचं वातावरण तयार करणं. आणि त्यामुळे मला काय वाटतं की खोट्या मैत्रीपेक्षा
हां. ते उघड उघड शत्रुत्व बरं असं म्हणायची वेळ आलेली आहे. अ, नीलमताई, दुसरा मुद्दा अलीकडचाच अगदी वीज बिलांचा. महाराष्ट्रातल्या जनतेचं असं म्हणणं आहे की जी घरं बंद होती त्या घरांचं, म्हणजे आम्ही घरं बंद करून आमच्या गावी परत गेलेलो होतो, म्हणजे ठीक आहे जी वीज वापरली त्याचं बिल द्यायला काहीच हरकत नाही. पण जी घरं लॉकडाऊनच्या काळात आमची बंद होती आणि आम्ही गावी गेलो होतो त्या घरांचं वीज बिल आम्ही का भरायचं, या या विषयाला घेऊन खरं सरकारबद्दल किंवा ऊर्जा मंत्र्यांबद्दल एक फार मोठी नाराजी लोकांमध्ये दिसून येते. या विषयाला घेऊन आपण काही मुख्यमंत्र्यांशी बोलणार का किंवा काही संवाद होणार का? नाही, हा खूप चांगला प्रश्न विचारला विशाल तुम्ही. हा एक खरंच जेन्युइन प्रश्न आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी दैनिक सामनाच्या मुलाखतीमध्ये काल सांगितलेलं आहे, की या प्रश्नावरती मी स्वतः काय तोडगा काढता येईल हे पाहतो आहे. पण एक कसं घडलं, आम्ही सुद्धा ग्राहक आहोत स्वतः. तर आम्ही मुंबईला गेलो होतो आणि फेब्रुवारी महिन्यात जे बिल आलं ग्राहकांना आणि मग घर बंद करून लोकं गेले. तर यांनी काय केलं वीज मंडळाने त्यांच्याकडे माणसं नसल्यामुळे त्यांनी सरासरी बिल लावून ते मोकळे झाले. त्याचा बरं. परिणाम असा झाला, की फेब्रुवारीतलं जे बिल असेल, तेच मार्च किंवा एप्रिलमध्ये असेल असं नाही. पण मुळात तो नियम लावतानाच थोडी चूक झाली असं मला वाटतं. ग्राहकांना निदान फोनवरून त्यांनी किंवा मेलवरून विचारायला पाहिजे होतं किंवा घरात बंद जर का दिसतायत त्यांची, तर अशा वेळेला मीटर रीडिंग घेता आलं नाहीये. हे गृहीत धरून त्यांनी त्याच्यात किती टक्के कमीत कमी बिल होतं गेल्या वर्षात आणि किती बिल जास्तीत जास्त होतं. असं तरी काहीतरी ॲव्हरेज त्यांनी काढायला हवं होतं. त्याच्याऐवजी त्यांनी फक्त आधीच्या 3 महिन्याची सरासरी काढल्यामुळे हा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात तयार झालाय. दुसरं जी चुकीची बिलं आली आहेत, त्याच्याबद्दल मात्र ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, की ते स्वतःचं भूमिका मांडू शकतात, तक्रार करू शकतात. मग ज्यावेळेला ऑटो रिडिंग स्वतःचं स्वतः दिलं लोकांनी, त्याच्यानंतर ती बिलं सुधारणा पण त्याच्यात झालेली आहे. परंतु घर बंद असताना जसं तिथे बिल कमी आलंय तसं यायला पाहिजे. परंतु लोकं घरात थांबायला लागल्यावरती लॅपटॉप चालायला लागले, फॅन चालायला लागले. एप्रिल-मे महिना होता. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरात जिथे लोड शेडिंग नाहीये, तिथे एसी 2-2, 3-3 चालत होते. अशा वेळेला बाहेरून आल्यावरती सॅनिटाईज व्हायला लागत होतं. अशा वेळेला विजेचं कन्झम्पशन जास्त झालं असण्याची पण शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून जी. मला असं वाटतं, की या प्रश्नावरती सहानुभूतीपूर्वक सामान्य ग्राहकांचा विचार केला पाहिजे आणि शेवटचा या बिलांबद्दलचा मुद्दा, ज्यांच्यावर आउटसोर्स केलेलं असतं ना, त्या अशी कामं, ते बऱ्याचशा वेळेला ग्राहकांना गृहीत धरून ज्याच्यात जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला आणि ग्राहक खोड्यात जाईल, अशा पद्धतीने कंत्राटदार करतात आणि या कंत्राटदारांवर कारवाई पण झालेली आहे अनेक वेळेला आणि म्हणून मला असं वाटतं या प्रश्नात काही तोडगा काढण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांचा राहील. नीलमताई, तिसरा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा. अ, आणि यालाच जोडून म्हणजे गेल्या काही कालावधीत जर आपण बघितलं तर परतीचा पाऊस जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान करून गेला. घोषणा झाली पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया येऊ शकलेला नाहीये. याबद्दल नेमकं काय, याकडे आपण कसं बघता? एक असं हे नाहीये मला वाटत, की अगदी पूर्ण सत्य आहे. वस्तुस्थितीमध्ये अनेक जण वंचित राहिले असतील, पण अगदी एकही रुपया गेला नाही असं खरं नाहीये. कारण शेवटी बँकांची रेकॉर्ड पाहिजे तर उद्या परत मी जॉइन होते तुम्हाला आणि दादा भुसे यांच्याकडून सगळी बँकांची रेकॉर्ड घेते. कारण हल्ली बँक ट्रान्सफरनी पैसे जातात, तर काही वेळेला असं होतं, की मेन ब्रँचला पैसे गेलेले असतात, पण त्या शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत गेलेले नसतात. त्याला काही काळ लागतो. ते होणं चुकीचं आहे. ते ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात गेले पाहिजेत. आणि आम्ही ज्यावेळेला आधीचं सरकार होतं, त्यावेळेला बीडला दौऱ्यात असताना तुमचाच म्हणजे आयबीएन लोकमतचा मला वाटतं जाधव म्हणून बीडचे प्रतिनिधी आहेत. बरोबर. त्यांनी ते प्रकरण काढलं होतं, की तिथून सुभाष देशमुखांनी सांगितलं मुंबईतून, की ह्या पैसे ट्रान्सफर झालेत आणि आम्ही ज्यावेळेला तो शेतकरी गेला, त्यावेळेला शेतकऱ्याच्या बँकेत गेले नव्हते पैसे आणि लगेच बँक मॅनेजर जसं जाहीर सभेत उद्धव साहेब बोलले, त्याबरोबर 2 तासात पैसे ट्रान्सफर झाले. म्हणजे एक बँकांमध्ये थोडासा निगरगट्टपणा काही ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक सांगायला पाहिजे, की आपलं जे महसूल विभागामधले कर्मचारी आहेत, कृषी विभागातले, तर त्याच्यात एक वास्तविकता आहे, की 50% तर बरेचसे कर्मचारी जागेवरच नाहीयेत आणि अशा वेळेला इतक्या विपरीत परिस्थितीत पंचनामे करतंय प्रशासन हेच खरं मोठी एक शिकस्त असते. त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी कारणं आहेत त्याला अनेक लोकं लॉकडाऊनमुळे वरिष्ठ अधिकारी त्या-त्याच गावात स्वतः होते. अगदी म्हणजे आपण पाहिलं मंत्रालयातले अधिकारी किंवा वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी त्यांच्या गावी अडकून पडलेले होते. आताच्या काळामध्ये सुद्धा दोन प्रकारचे कर्मचारी असतात विशाल. मी स्पष्ट बोलते. मला गव्हर्नमेंटवर टीका करायचा प्रश्न नाही किंवा गव्हर्नमेंटची भलावण करण्याचाही प्रश्न नाही. कारण आम्ही दोन्ही भूमिकांनी काम केलेलं आहे. बरोबर तर नीलमताई. एक काही अतिशय सिन्सिअर कर्मचारी असतात, की जे हे चांगलं काम करतात. विशेषतः वरिष्ठ स्तरावरचे 60-80% अधिकारी चांगलं काम करत असतात. बाकीचे लोकं ज्यांना जेवढं प्रोटेक्शन नाहीये, असे लोकं
मला असं काही जणांनी सांगितलं की अधिकारी म्हणतो स्टाफ की हं. मला खोकला येतोय, मला ताप येतोय, मग मी काय करू आता? आता कोण म्हणणार अशा परिस्थितीत की तुम्ही याच आणि काम करा म्हणून. असे 10-20% लोक आहेत की जे जेन्युइन कारण असतील त्यांची, त्याच्यामुळे सुद्धा थोडं खिळखिळ झाल्यासारखी परिस्थिती आहे. परंतु मला असं वाटतं की आता कोरोनाचं प्रमाण थोडं कमी होत असेल, हं. तर अगदी मी तुमच्या मार्फत, IBN लोकमत मार्फत माझी विनंती राहील. आता मी उपसभापती म्हणून निर्देशही देऊ शकते, परंतु असं जाहीर कार्यक्रमात निर्देश देणं योग्य नाहीये. हं. पण मी असं म्हणू शकते की ज्या कर्मचाऱ्यांनी यांच्यावरची जबाबदारी आहे, शेतकऱ्यांचे पैसे मिळालेत की नाही हे तपासण्याची, त्यांनी काटेकोरपणे हे काम अगदी ऑनलाईन सुद्धा त्यांनी ठरवलं तर ते 8 दिवसाच्या आत पूर्ण करू शकतात आणि त्यांनी तसं ते केलं पाहिजे, अशी माननीय मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे आणि सर्वच जे शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांची अपेक्षा राहील. नीलमताई, आणखीन पुढला मुद्दा असा की कायम आपण महिलांच्या विषयांना घेऊन अग्रेसर असता आणि बोलता, सभागृहात आवाज उठवता. या गोष्टीचा आम्हाला एक अप्रूप पण आहे आणि आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळं बोलता किंवा अग्रेसर असता याबद्दलचं कौतुक देखील आहे. दिशा कायदा, ज्याच्याबद्दल खरं तर फार मोठी चर्चा आहे, तो केव्हा नेमका येणार आहे? कारण या विषयाला घेऊन आपण बऱ्याच सूचना पण केल्या होत्या. हे पहा, कुठलाही कायदा करत असताना तो अचूक आणि निर्दोष व्हायचा असेल तर आपण नेहमी असं म्हणत म्हणत असतो की विधिमंडळामध्ये त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे, हं. त्याचे सगळे मुद्दे आले पाहिजे, त्याची नियमावली करत असताना ती निर्दोष आणि अचूक झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपल्या अधिवेशनाला खूप कालमर्यादा घ्यावी लागते, कारण संसर्ग वाढू नये लोकांचा. त्यामुळे पहिले 2 ते 3 दिवस तपासणी केल्या केल्या कोरोनाबद्दलची त्या 72 तासांमध्येच आपल्याला कामकाज आटपणं भाग पडतंय, कारण अजून लस आलेली नाहीये. आपण आता अधिवेशन घेत असताना खूप काळजी घ्यायला लागली. त्याच्यामुळे फार कमी लोक अधिवेशनात बाधित झाले. आमदार पण लोकसभेचं आपण पाहिलं की मंत्री, खासदार यांचे पण प्राण गमावले गेलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपल्याला अधिवेशनात साधक बाधक चर्चा करता येईल तर जास्त चांगलं होईल. परंतु ऑर्डिनन्स काढायचा झाला तरी त्याच्यावरती आपल्याला सर्व बाजू विशेषतः तेलंगणामध्ये आणि आंध्रामध्ये ज्या राज्यांनी याच्यात पुढाकार घेतलाय, तर त्यांना सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रपतींची अजूनही परवानगी मिळालेली नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे पुढच्या स्टेज मागचा शहाणा हा एक प्रश्न आहे. दुसरं आता बघा, महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन असा एक त्याच्यात मुद्दा होता. हं. त्याच्यावरती आम्ही स्वतः थोडे मतभेद व्यक्त केलेले आहेत, की फक्त महिलांसाठी पोलीस स्टेशन राखीव ठेवली काही, हं. तर बाकीच्या पोलीस स्टेशनला महिलांना सहकार्यच मिळणार नाही, की तुम्ही जा त्याच पोलीस स्टेशनला. बरोबर. आणि म्हणून हा कायदा घडवत असताना पोलीस मॅन्युअलमध्ये जे गेले 60 वर्षात दुरुस्ती झाली नव्हती, ते पोलीस मॅन्युअलची दुरुस्ती पण शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. दोषसिद्धीचं प्रमाण काही कमी झालंय, आज थोडे अशी काही वृत्तपत्रात बातमी आहे आणि त्याच्यात कारण काय आहे हे तपासून बघायला पाहिजे. पण एक कारण तर स्पष्ट आहे, विशाल, ते तुम्ही समजू शकता आणि त्याच्यामध्ये कोर्टाचं कामकाजच 4 महिने झालं नाही ना. बरं. तारखाच जर का पडल्या नाहीत, तर हां. दोषसिद्धी कशी होणार ना त्याच्यामध्ये. आणि म्हणून आता कुठे काम हळू सुरू झालंय म्हटल्यावरती हे खटले उभे राहतील आणि आपल्याला त्यामध्ये दिलासा मिळू शकेल. पण मी एक छोटं उदाहरण देईन. विशाल, तुमच्याच वाहिनीवर एक मोठी चर्चा तुम्ही घेतली होती. एका मुलीला तिला एका माणूस फसवून पळून गेला होता काश्मीरला हं. आणि त्यांनी तिचे अश्लील फोटो काढले होते आणि तिने खूप अगदी आक्रोश केला होता बरोबर, वाहिनीवरती बरोबर. आपल्या. हां. तर तिच्या केसमध्ये मी गेल्या 3-4 आठवडे पाठीमागे सारखा पाठपुरावा केलेला आहे. वाह! स्त्री आधार केंद्राने मदत केली आहे. तिचं वाह! समुपदेशन केलंय आणि विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिसांची टीम पाठवून सत्रामध्ये जाऊन त्या आरोपीला पकडून ताब्यात घेतलेलं आहे. तो आता 9 दिवस पोलीस कस्टडीत होता. आता मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे आणि आता चांगला सरकारी वकील मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललाय. आणि म्हणून काल्पनिक उदाहरणांपेक्षा तुम्ही समोर आणलेलंच उदाहरण मला इथे समोर सांगणं आणि तिन्ही संबंधित भगिनीने माननीय उद्धव साहेब तसंच गृहमंत्री अनिल देशमुख आणि अजितराव पवार सरकारचे आभार मानलेले आहेत. पण एवढं होऊन विशेष म्हणजे तिच्या कुटुंबियांनी मात्र तिला मारहाण केली, की तुझी ही केस कशी, म्हणजे आपण नाव जाहीर केलं नव्हतं तरी. म्हणजे इतकं एकाकी लढत मुली देत असताना सरकार त्यांच्या सोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे. ताई, आपल्याला आणखीन बोलायचं आहे, आणखीन काही प्रश्न आहेत माझे, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकच्या ब्रेक नंतर डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याबरोबरची चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.